26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदच्या सुटकेसाठी पाकिस्तानातली नेतेमंडळी एकवटली। पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आणखी एक पुरावा समोर। परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीची आज महत्त्वाची बैठक। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री युद्धबंदीनंतरची परिस्थिती आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार। ऑपरेशन सिंदूरच्या संसदीय शिष्टमंडळापासून तृणमूल काँग्रेस 4 हात लांब। खासदार युसुफ पठाण सहभागी होणार नसल्याची सूत्रांची माहिती, कारण अद्याप अस्पष्ट। केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून महाविकास आघाडीमध्ये मतमतांतर। वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे राऊतांचा निशाणा, तर कोणीही स्थानिक राजकारण करू नये शरद पवारांचा सल्ला। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना होणार। नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटणार। चर्चेत पाकिस्तानचा पर्दाफाश करणार। भारताकडून मार खाल्ल्यावर पाकिस्तान चीनच्या दारी। उपपंतप्रधान इशाक दार चीन दौऱ्यावर। चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसह अनेक नेत्यांच्या भेटी घेणार। पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झालेली ज्योती मल्होत्रा आयएसआयच्या संपर्कात असल्याचा संशय। पाकिस्तानी व्हिसाच्या प्रयत्नात असणाऱ्यांवर आयएसआयची करडी नजर। पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्लुएन्सर्सशी संपर्क। ज्योती मल्होत्राच्या चौकशीत माहिती, ज्योतीच्या फोनमध्ये पाकिस्तानी नंबर मिळाले, तर यूट्यूबर मैत्रीण प्रियंकाचीही ओडिशामध्ये चौकशी। मध्य प्रदेशातील मंत्री विजय शहांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यामुळे अडचणीत आले होते। अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान मेहमूदाबाद यांना अटक। ऑपरेशन सिंदूर आणि कर्नल सोफियांबाबत वादग्रस्त विधान। खासदार ओवेसी, काँग्रेस आणि विविध शैक्षणिक संस्थांकडून अटकेचा निषेध। पालकमंत्री झाल्यावर अजित पवारांचा पहिलाच परळी दौरा। अजित पवारांच्या दौऱ्यात धनंजय मुंडेही सहभागी। अनेक दिवसांनी सार्वजनिक कार्यक्रमात धनंजय मुंडे सहभागी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात जिल्हा विशेष न्यायालयामध्ये आज सुनावणी। सरकारी वकील उज्ज्वल निकमही उपस्थित राहण्याची शक्यता। शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन। राज्यस्तरीय एसआयटी स्थापनेच्या मागणीकडे मात्र अजूनही दुर्लक्षच। राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज। कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसणार। मुंबईमध्ये कालपासूनच पावसाची रिपरिप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।